जगज्जननी पार्वती माता यांनी एका भुकेल्या भक्ताला स्मशानात चितेच्या निखाऱ्यावर भाकरी शेकताना पाहिले. ते पाहून त्या धावत धावत शंकरजींकडे गेल्या आणि म्हणू लागल्या, भगवान, मला असे वाटते की आपला अनन्य भक्त अशा दुर्दशेत असूनही आपले कठोर हृदय विरघळत नाही. कमीत कमी त्यांच्या जेवणाची योग्य व्यवस्था तर आपण करायलाच हवी. आपण पाहत नाही का, तो बिचारा भर्तृहरी आपली अनेक दिवसाची भूक भागवण्यासाठी मृताला पिंड म्हणून दिलेल्या पिठाच्या भाकरी बनवून खात आहे. महादेवांनी हसत म्हटले, शुभे, अशा भक्तांसाठी माझे द्वार नेहमीच उघडे असते. पण ते स्वतः कुठे येऊ इच्छितात. जर त्यांना एखादी वस्तू दिली तरी ते तिचा स्वीकार करत नाहीत आणि कष्ट सहन करत राहतात. मग अशा परिस्थितीत तूच सांग, मी काय करू? तेव्हा माता भवानी आश्चर्याने म्हणाल्या, तर मग काय, आपल्या भक्तांना पोट भरण्यासाठी अन्नाची गरजही भासत नाही? श्री शिवजी म्हणाले, परीक्षा घेण्याची तर तुझी जुनीच सवय आहे. जर विश्वास नसेल तर तू स्वतः जाऊन का विचारत नाहीस? परंतु परीक्षेत काळजी घेण्याची गरज आहे. भगवान शंकराचा आदेश मिळताच माता पार्वतीने एका भिकारणीचे सोंग घेतले आणि त्या भर्तृहरीजवळ पोहोचल्या. त्या म्हणाल्या, बाळा, मी गेल्या अनेक दिवसापासून भुकेली आहे. मलाही काही खायला देशील का? भर्तृहरी यांनी फक्त 4च भाकरी शेकल्या होत्या. त्यापैकी 2 त्यांनी त्या वृद्ध मातेच्या हातावर ठेवल्या. उर्वरित 2 भाकरी खाण्यासाठी ते आसनावर बसून तयारी करू लागले. त्या भिकारणीने अत्यंत दीनभावाने विनवणी केली, बाळा, या 2 भाकरींनी कसे काय भागणार? मी माझ्या कुटुंबात एकटी नाही, माझे वृद्ध पतीसुद्धा आहेत. त्यांनाही अनेक दिवसापासून खायला मिळालेले नाही. भर्तृहरी यांनी त्या उरलेल्या 2 भाकरीसुद्धा भिकारणीच्या हातावर ठेवल्या. त्यांना या गोष्टीचे मोठे समाधान होते की या अन्नामुळे आपल्यापेक्षाही अधिक भुकेलेल्या जीवांचे पोट भरेल. त्यांनी कमंडलू उचलून पाणी प्यायले, समाधानाचा श्वास घेतला आणि तिथून उठून जाऊ लागले. तेवढ्यात एक आवाज ऐकू आला, वत्सा, तू कुठे जात आहेस? भर्तृहरी यांनी मागे वळून पाहिले तर माता पार्वती त्यांना दर्शन देण्यासाठी प्रकट झाली होती. माता म्हणाल्या, मी तुझ्या साधनेवर खूप प्रसन्न आहे. तुला जो वरदान मागायचा असेल तो माग. प्रणाम करत भर्तृहरी म्हणाले, काही वेळापूर्वीच तर आपण आपली आणि आपल्या पतीची भूक भागवण्यासाठी माझ्याकडे भाकरी मागून घेऊन गेलात. जो स्वतः दुसऱ्यांसमोर हात पसरून आपले पोट भरतो तो मला काय देऊ शकणार? अशा भिकाऱ्यांकडे मी काय मागू? पार्वती देवींनी आपले खरे रूप प्रकट केले आणि म्हणाल्या, मी सर्वशक्तिमान जगदंबा आहे. तुझ्या परोपकारी आणि दयाळू वृत्तीवर मी खूप प्रसन्न आहे. तुला हवे ते वरदान माग. भर्तृहरी यांनी अत्यंत श्रद्धेने जगदंबेच्या चरणी डोके टेकवले आणि म्हटले, जर आपण प्रसन्न असाल तर मला हा वर द्या की मला जे काही मिळेल ते मी गरीब आणि दुःखी लोकांच्या सेवेसाठी वापरत राहीन आणि कोणत्याही अभावाच्या किंवा गरिबांच्या परिस्थितीत माझे मन विचलित न होता मी शांतपणे राहू शकेन. माता पार्वती, तथास्तु, तसेच घडो, असे म्हणून भगवान शिवांकडे परतल्या. त्रिकालदर्शी शंभू हे सर्व पाहत होते. त्यांनी हसत म्हटले, भद्रे, माझे भक्त यासाठी गरीब राहत नाहीत की त्यांना काही मिळत नाही, तर भक्तीसोबत असलेली त्यांची उदारता त्यांच्याकडून अधिक दान करून घेते. म्हणूनच ते रिकाम्या हाताने राहूनही जगातील सर्वात मोठ्या श्रीमंतापेक्षा अधिक समाधानी असतात.